नमस्कार मित्रांनो, आज महादेवाची यात्रा आहे आमची आणि आज मैदान आहे मुंबईमध्ये आणि या मैदानामध्ये आज महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी, मुंबई भागातील, संभाजीनगर भागातील, विदर्भातली बैल आज पळताना दिसतील. कदाचित बकासूरसुद्धा पळताना दिसू शकतो. अपडेट अजून तरी काय आपल्याबद्दल आले नाही आपल्याकडे, परंतु काल बकासूरने काय कमबॅक केले सगळ्या महाराष्ट्रानं बघितले. चर्चा करूयात. परंतु आज मथुर, बिंदोडचा बादशाह मथुर आज पळताना दिसणार आहे. संबंध महाराष्ट्राच्या नजरा आज मथुरवरती आहेत. बकासूर येतोय का नाही थोडीशी अपडेट मिळते की तो पळणार आहे म्हणून. बघूया. आता शेवटी बकासूर आता काल 3 फेरे पळालाय म्हटल्यानंतर आज पळतोय का नाही याच्याबद्दल थोडीशी बघूया काय होतंय. जर पळाला तर तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न करू. यात्रा चालू आहे आज, मटणाची जेवण आहे त्याच्यामुळे थोडंसं जरा व्हायचं वेळ काढून का होईना पण व्हिडिओ या टाकणार. काय उद्या पाहुणे वेळ थांबवतो जेवायसाठी, परंतु व्हिडिओ टाकणार महत्त्वाची. चला बघूया. आज रथी महारथी त्या ठिकाणी आहेत. कोणकोणते रथी महारथी आहेत जरा मला गट सांगा, कुठल्या गटात कोण पळणार आहे. परंतु आज 3 लाख रुपयेचं मैदान आहे. मोठं मैदान आहे बरं का मित्रांनो. मोठं मैदान म्हटलं की सगळ्या महाराष्ट्राची नजर जी आहे ती लागते बैलांच्याकडे, टॉपच्या नंदीकडे लागते. आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष मथुरवरती आहे, कारण की कमबॅकचं दुसरं नाव मथुरसुद्धा आहे. जसं आपल्या बकासूरने काल कमबॅक केलं तसं आपल्या मथुरने सुद्धा उद्या म्हणजे आज कमबॅक केलं पाहिजे. मथुर आज शंभूसोबत पाळणार आहे. हा शंभू जो आहे तो थारचा मानकरी होता. रायबा आणि शंभूच्या जोडीमधला जो शंभू होता त्या शंभूसोबत आज पैरा जोडला जातोय, नाव जोडलं जातं आहे मथुरचं. बघूया कशा पद्धतीनं ही गाडी पळते आज. आणि आज मथुर 100% चांगली कामगिरी करेन. आज कुणाला नाराजसुद्धा नाही करणार. आज महादेवाचा आशीर्वाद त्याच्यावरती राहील 100%. आज गुरुवार आहे आणि गुरुवारचा एक चांगला दिवस मानला जातो. परंतु आमच्या गावात आज मटण असल्यामुळं आता चांगला दिवस नाही म्हणू शकत, कारण काय होते गुरुवारीच मटण नाही ते आमच्या गावात. परंतु असं शेवटी बघा, ज्या त्या दिवशी मटणंही असते, जे ती यात्रा असते ते करावीच लागते शेवटी. जो म्हणजे काय म्हणते ते त्याला असं ते काय म्हणायचं ते म्हणू द्या. आज बैल आपली सगळी महाराष्ट्रात पळतात. भोंगा पळतोय, सायराट पळतोय. आज सायराट बघू द्या. सायराट 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आज कसा पळतोय बघायचे. जरी त्याचं वर्चस्व बिनजोडमध्ये असलं तर 3 फेऱ्यामध्ये जो पळतो ना आणि तोच खरा किंग असतो असं माझं म्हणणं आहे. आणि बिनजोडमध्ये तर पळतातच बैल, परंतु बिनजोडमध्ये पळून 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये जो पळतो ना त्याला किंग म्हटलं जातं. मथुर किंग आहे, भोंगा किंग आहे, मेहरबान किंग आहे मुंबईमध्ये आत्ता सध्या तरी, आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. बाकीचे सगळे मुंबईचे जेवढे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. परंतु सायराट प्रथमच पळतोय की काय मला असं वाटतंय. बघूया कशा पद्धतीनं सायराट. आज लखनसुद्धा पळणार आहे त्या मैदानामध्ये. लखन घोट सर्जा आहे. आज रथी महारथी आहेत आणि बकासूरच्या नावाची एक जोरदार तयारी चालू आहे. कारण की बकासूर तुम्हाला माहिती आहे, हा नंदी जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एवढा टॉपचा नंदी आहे की सगळ्या महाराष्ट्रानं बघितले. 2, 3, 4, 5 नंबरचे नंदी घेतो आणि त्यांना 1 नंबर करून देतो, गुलाल करून देतो. असा हा एकमेव असा बैल आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आणि तुम्ही कधीही त्याचा रेकॉर्ड काढा, चेक करा. अंधारातील नंदी त्यानं उजेडात आणलेत. आणि राहिला प्रश्न वायदीचा. खूप लोकांनी आता वायदीचा प्रश्न नवीन काढला आहे की असं तसं मामांच्या गोठ्यावरती ते स्वतःहून लोक जातात आणि मामांना विनवण्या करतात की आमचा बैल पळू द्या, आम्हाला काही करू द्या, पण तुमचा बैल आम्हाला द्या. त्याच्यामुळे वायदीचा प्रश्न हा मामांचं उगीच कुणीही नाव खराब करू नये. एक मोठी व्यक्ती आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. एक बैल आपला महाराष्ट्रातला सगळ्यात टॉपचा आहे तो नंदी बकासूरचे ते काय म्हणतात की त्याला मालक आहेत. आणि त्या मालकांना तुम्ही असं कुणीही नावे वगैरे काय ठेवायची नाही आहे. आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं काळीज आहे आपला बक्या, आणि सगळेच नंदी आपले सगळे सारखे आहेत. परंतु आज बकासूरचं नियोजन, जर बकासूर पळाला तर कोणासोबत पळू शकतो कारण सांगू शकत नाही मित्रांनो. काही म्हणतील की नाही पळणार, कमेंट्स येणार मला माहीत आहे, परंतु मित्रांनो सांगू शकत नाही. बकासूर आहे तो बकासूर पळू शकतो. काल तुम्हाला माहिती आहे, काल सगळ्या लोकांना हुलकावणे दिल्या मामानी. हिंगणगावच्या मैदानामध्ये चिठ्ठ्या निघाल्या, तिथं कोणसुद्धा पळालं नाही आणि इकडं दोघंही पळाली. म्हणजे बघा, महाराजन बकासूर इकडं पळाली एकाच यात मैदानात. त्याच्यामुळेच सांगू शकत नाही. अखेरपर्यंत जरा मैदान चालू होतं नीट नाही तोपर्यंत 10-20 गट जे होते तिला त्यावेळेस कळेल की बाबा बकासूर खरंच नाही. म्हणजे काल आता बघितलं 24व्या गटात बकासूर पळताना दिसला आपल्याला. त्याच्यामुळे आज बकासूर. आणि मला काल खूप लोकांनी पैसे पाठवले, त्यांचं प्रेम आयुष्यभर ऋणी राहीन, आयुष्यभर ऋणी राहीन.
आणि असंच प्रेम द्या मित्रांनो. खरंच तुम्ही बाकीच्या लोकांना खूप पैसे पुकारता, परंतु आम्हीसुद्धा यूट्यूबर आहे, आम्हीसुद्धा उन्हातान्हातनी कामं करतो. आमच्याकडे थोडं बघा, आमच्यावरती थोडंसुद्धा तुम्ही प्रेम दाखवा. खरंच तुमचं प्रेम खरंच खूप 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 भारी वाटतं आहे, खूप भारी वाटतं आहे. अशीच प्रेम करत राहा. आणि जरी आणखीन कोणाला जर वाटत असेल की बाबा हाय बाबा हा करतोय म्हणजे गरिबांच्या बैलांसाठी मदत म्हणजे व्हिडिओ टाकतोय किंवा टॉपच्या बैलांचेसुद्धा व्हिडिओ टाकतोय, ज्याचे फॅन्स असतात त्यांनी मला गुगल पे फोनपे करू शकताय 9561119940 आणि कायम सपोर्ट करा. पुन्हा एकदा नंबर देतो, गुगल पे फोनपे दोन्हीसुद्धा आहे माझं 9561119940. आज खूप साऱ्या शुभेच्छा बकासूर मथुरला. जर बकासूर आला तर बघूया, अपडेट देऊ तुम्हाला.